नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये रस्टॅटिक क्रिएशन्स आणि ज्यावरती आपण शाहू स्क्रीनिंग टेस्टसाठीची सीरीज चालू केलेली आहे. तर मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलंच आहे, की स्क्रीनिंग टेस्टबद्दलची बरीचशी माहिती आपण डिस्कस केलेली आहे, की स्क्रीनिंग टेस्टचा पॅटर्न काय आहे, कट ऑफ काय राहणार आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, लवकरात लवकर कमी वेळेत आपल्याला जर ती एक्झाम क्रॅक करायची असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याचे इम्पोर्टंट फॉर्म्युले कोणते असणार आहेत? त्या एक्झाममध्ये कशाप्रकारे क्वेशन्स विचारलेले आहेत? तर या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आलं, की सर फिजिक्सचा जो पार्ट आहे तो थोडा कॉन्सेप्च्युअली हायर लेव्हलवरती, मॉडरेट टू हायर लेव्हलवरती न्यूमेरिकल्स विचारलेले आहेत आणि एकाच फॉर्म्युल्याचे बरेचसे व्हर्जन्स असल्यामुळे कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचं हे समजत नाहीये. तर आज आपण जे काही मेन इम्पोर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते डिस्कस करणार आहोत. कोणते फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर लक्षात ठेवायचे आहेत याचा अर्थ असा नाहीये, की आपल्याला रट्टा मारायचा आहे. या हे जे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्ही बघितलेलेच आहेत 8वी, 9वी आणि 10वी या 3 स्टँडर्ड्समध्ये तुम्ही या फॉर्म्युल्यांचं जे काही अंडरस्टँडिंग घेतलेलीच आहे. परंतु न्यूमेरिकली आपण ते सॉल्व्ह केलेले नसल्यामुळे ते आपल्या डोक्यातून जातात. तर आज जे काही इम्पोर्टंट फॉर्म्युले डिस्कस होतील, या प्रत्येक फॉर्म्युल्यांचं तुम्हाला 2 ते 3 ईच फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाकलेचे आहेत. त्यामधून तुम्ही डाउनलोड करा ते पेपर्स आणि सॉल्व्ह करा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा ज्यांनी मागील व्हिडिओज पाहिले नाही तर त्यांना मी सांगतो, की 100 क्वेश्चन असणार आहेत आणि ॲक्युरसी हीच खूप खूप इम्पोर्टंट राहणार आहे. 400 मार्क्सचा हा आपला पेपर असणार आहे. यानंतर पाहायचं झालं तर मित्रांनो, पहिला जो आपला सेक्शन असणार आहे युनिट्स, मेजरमेंट्स एंड द फाउंडेशन. युनिट्स एंड मेजरमेंट्स आपल्याला माहितीच, की जे युनिट्स आपण म्हणतो, की एखादं जर वेट आहे तर त्याचं युनिट आहे किलोग्राम, ग्राम एक्सेट्रा. जर मीटर, किलोमीटर हे डिस्टन्सचं आहे. स्पीडचं काय तर मीटर पर सेकंद, एक्सेलरेशनचं काय तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. असे जे वेगवेगळे युनिट्स आहेत तर त्यांना आपण जे काही टर्म्स आहेत त्यांना आपण युनिट्समध्ये मेजर करतो. तर हेच इनसाइट असणार आहे. यानंतर मूव्हिंग टुवर्ड्स द कायनेमॅटिक्स पार्ट. हा पार्ट सर्वात इम्पोर्टंट असणार आहे फिजिक्समध्ये. कायनेमॅटिक्स यामध्येच ग्रॅव्हिटेशन आहे पुढील पार्टमध्ये आणि करंट इलेक्ट्रिसिटी हे प्लस ऑप्टिक्स हे जे काही 2-3 पार्ट्स असणार आहेत फिजिक्सचे हे सर्वात जास्त हायली वेटेड टॉपिक्स असणार आहेत. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे काही 3 लॉज ऑफ मोशनचे फॉर्म्युलेज असणार आहेत. V इज इक्वल टू U प्लस AT, H इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर अँड V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2S. हे फॉर्म्युले तुम्ही बऱ्याच वेळेस एक्झाम्समध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये पाहिलेलेच असतील. तर हे जे काही लॉज ऑफ मोशनचे फॉर्म्युलेज आहेत यांची कंडिशन्स वेगवेगळ्या असतील. तुम्हाला डायरेक्ट क्वेशन असा नाही येणार, की फॉर्म्युला बेस व्ही दिलेला असेल, यू तर 0 असेल, एक्सेलरेशन दिले असेल तर टाईम कॅल्क्युलेट करायचा असेल. असं काही डायरेक्ट तुम्हाला क्वेशन न्यूमेरिकलमध्ये येणार नाही. एखादी कंडिशन दिली असेल, की एखादी ट्रेन आहे तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि फायनल व्हेलॉसिटी सध्या तिची करंट व्हेलॉसिटी 40 किलोमीटर पर अवर आहे आणि जर ती 3 तास चालत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन काय आहे किंवा त्याचं ॲक्सेलरेशन जर 2 मीटर पर सेकंद असेल तर 1 तासानंतर त्याचा मीन्स त्याचा टाईम काय असेल एक्सेट्रा ऑल दिस काइंड ऑफ व्हेरिएशन्स आर इन दिस पॅटर्न. त्यानंतर आहे तुम्हाला माहीतच असेल डिस्टन्स आहे. जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल, कुठे पण जर मित्रांनो तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल आणि ॲक्सेलरेशन दिलेलं असेल, तर मॅक्सिमम टाईम्स जो फॉर्म्युला यूज करावा लागतो, तर तो हाच आहे. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. देन दिस इज द हा जनरली तेवढा जास्त यूज केला जात नाही. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2S. परंतु रिसेंटली काही एक्झाम्सच्या मीन्स शाहूच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 1-2 क्वेश्चन्स असे आलेले आहेत, ज्यामध्ये V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2S हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे या फॉर्म्युला बेसवरती. यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक ग्राफ दिलेला आहे. एक्झाम इनसाइट्समध्ये सांगितलेलं आहे, की रिसेंट पेपर्समध्ये व्हेलॉसिटी आणि टाईम ग्राफ्सचे देखील क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही ग्राफ्स आहेत व्हेलॉसिटी टाईम, स्पीड व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन एंड व्हेलॉसिटी, these काइंड ऑफ डिफरंट जे काही परम्युटेशन एंड कॉम्बिनेशन या
फॉर्म्युलाज वरती बनतील. तर यांचं तुम्हाला फक्त एकदा ग्राफ बघून जायचं आहे, की कोण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कोण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्यायचा, रिव्हिजन करून घ्यायचे आहे. बाकी तर तुम्ही फक्त या फॉर्म्युलाचे 1 ते 2 क्वेशन सॉल्व्ह केले प्रिव्हियस इयर क्वेशन्स पेपर्समधून, तर तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाईल, की आपल्याला कसे क्वेशन्स एक्स्पेक्ट करायचे आहेत एक्झाममध्ये. त्यानंतर आहे फोर्स अँड मोमेंटम. फोर्स तुम्ही बघू शकता चेंज इन दी मोमेंटम अपॉन चेंज इन दी टाईम. परंतु मोमेंटम काय जर विचारलं तर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. या ठिकाणी एक्झॅक्ट फॉर्म्युला दिलेला नाहीये, पण याचंच एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे. कारण तुम्हाला काही आत्ताच सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट क्वेशन विचारणार नाही. तुम्हाला मासची रेशिओज दिलेले असतील, व्हेलॉसिटीचे रेशिओज दिलेले असतील आणि त्यानंतर तुम्हाला मोमेंटमचे रेशिओ किंवा मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2U2. यानंतर आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो मोमेंटम बेस आहे P² अपॉन 2M. या ठिकाणी पर्सेंटेज ट्रॅप तुम्ही बघू शकता, की कायनेटिक एनर्जी तुम्हाला फाइंड करावी लागू शकते, की इफ मोमेंटम इन्क्रीज बाय 5% देन द इन्क्रीज इन दी कायनेटिक एनर्जी. तर पर्सेंटेज चेंज तुम्हाला विचारलेला आहे 23 आणि 24च्या पेपरमध्ये. यानंतर पुढील पार्टमध्ये आहे वर्क अँड एनर्जी. वर्क काय असतं तर Fs cos थिटा, F आहे फोर्स, S आहे डिस्टन्स, cos थिटा. थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल किंवा जर थिटाची व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तर तुम्हाला डायरेक्ट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट यानं या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. जर cos थिटाची जर व्हॅल्यू 90 दिलेली असेल मित्रांनो, तर तुम्हाला माहीतच असेल 10th मध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकलेलेच आहे. तर cos थिटा cos 90 काय असणार आहे? cos 90 ची व्हॅल्यू आहे 0. त्यामुळे जेव्हा cos 90 असतं त्यावेळेस वर्क डन असते 0. यानंतर आहे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू फॉर्म्युला माहीतच आहे 1/2 mv² मास m अँड v इज द व्हेलॉसिटी. जनरली कायनेटिक एनर्जी जी आहे ती जी मोमेंटम किंवा व्हेलॉसिटीमध्ये विचारलेली असते आणि जर स्टेबल असेल बॉडी यू इज इक्वल टू 0 असेल इनिशियल व्हेलॉसिटी किंवा फायनल व्हेलॉसिटी देखील 0 असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी विचारली जाते, ज्याची व्हॅल्यू आहे mgh मास ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड द हाईट. आणि जर मित्रांनो या ठिकाणी असं देखील क्वेशन्स विचारलेला जाऊ शकतो, की टोटल एनर्जी काय आहे? तर यावेळेस तुम्हाला टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ही गोष्ट माहिती असायलाच पाहिजे. या ठिकाणी दिलेलं आहे पे अटेन्शन टू द अँगल थीटा इन 2025 दे आस्क फॉर द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी ऑन हॉरिझॉन्टल मूव्हमेंट. द आन्सर इज 0 बिकॉज cos 90 इज द 0. ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलंच, की असा क्वेशन विचारलेला होता 2025 मध्ये, की हॉरिझॉन्टल मोमेंटम काय असेल? ग्रॅव्हिटी ऑन हॉरिझॉन्टल मूव्हमेंट. तर या ठिकाणी cos 90 तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याची व्हॅल्यू 0 असल्यामुळे वर्क विल बी द 0. यानंतर आहे ग्रॅव्हिटेशन. हा देखील चॅप्टर तुम्ही शिकलेलाच आहे स्टेट बोर्डसाठी. तुम्हाला माहीतच असेल F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R². जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 M मास असणार आहे, M2 देखील मास असणार आहे R². जर या ठिकाणी अर्थ आणि ऑब्जेक्ट मध्ये विचारलं असेल तर M इज द मास ऑफ द अर्थ अँड R इज द रेडियस ऑफ द अर्थ ऑर द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ टू द ऑब्जेक्ट. यानंतर आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G M अपॉन R². याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी कॅल्क्युलेटेड आहे 9.8 और अप्रॉक्सिमेटली आपण 10 अशी व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेलीच आहे. यानंतर आहे फ्लुइड मेकॅनिक्स बियॉन्सी. डेन्सिटी काय असणार आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असेल मास इंटू व्हॉल्यूम. बियॉन्सी फोर्स काय आहे? व्हॉल्यूम्स. जे काय सबमर्ज मीन्स एखाद्या फ्लुइड मध्ये जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट सबमर्ज केला असेल, बुडवलेला असेल, तर त्याचं व्हॉल्यूम नेमकं काय आहे? अँड रो फ्लुइड इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा बियॉन्सीचा फोर्स ऑफ बियॉन्सीचा फॉर्म्युला असणार आहे. तर बियॉन्सी म्हणजे काय मित्रांनो? जर जेव्हा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये वगैरे स्विमिंग केली असेल किंवा विहिरीमध्ये स्विमिंग वगैरे केलं असेल, गावाकडच्या मुलांना माहीतच असेल, तेव्हा जे काही वॉटर आहे किंवा जे काही फ्लुइड आहे ते तुम्हाला एक एक
म्हणजे खालून तुम्हाला फोर्स लावतं, प्रेस करतं वरती, तर त्यालाच आपण बियॉन्ड फोर्स असं म्हणतो. यानंतर आहे हीट. हीटचा फॉर्म्युला माहीतच आहे. Q इज इक्वल टू mc डेल्टा T. M इज द मास, C इज द specific heat capacity, and the delta T is the change in the temperature. Q is equal to ml mass and the latent heat, and delta L is the change in the latent heat. असे हे काही हीटच्या संदर्भातील इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत. एनाम्युलस एक्सपान्शनचा क्वेश्चन विचारलेला आहे हीट मधला. हा एक क्लासिकल क्वेश्चन आपण असं म्हणू शकतो की जर जे काही वॉटर आहे 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये एनाम्युलस बिहेवियर ऑफ द वॉटर, हा तुम्हाला एकदा तुमच्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मधून वाचून जायचा आहे की ज्याप्रमाणे ते एक्सपांड करतं, जसं जसं आपण टेम्परेचर कमी करू तर यालाच एनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर म्हणतात. याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बोर्डमध्ये सुद्धा विचारला होता की वॉटरची डेन्सिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते. अशा प्रकारचं हे जे काही एनोमलस एक्सपान्शन ट्रॅप आहे हा तुम्हाला नक्कीच वाचून जायचा आहे. यानंतर साऊंडचं तुम्हाला माहितीच आहे, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ, स्पीड ऑफ साऊंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ, डिस्टन्स इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ द साऊंड इंटू टाइम अपॉन 2. यानंतर वेलोसिटी इज इक्वल टू टाइम अपॉन रो. या अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन्स आहेत. यावरती जनरली डायरेक्टली क्वेश्चन्स विचारतील असं मला वाटत नाहीये. जे काही मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत, यामध्ये हाच जो काही फॉर्म्युला आहे, वेलोसिटी ऑफ द साऊंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ, हाच जास्त बघायला मिळतो आपल्याला. यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी हा देखील खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे आपल्याला. V इज इक्वल टू IR, हा ओहम्स लॉ मध्ये तुम्ही शिकलेलाच असणार आहे. पॉवर इज इक्वल टू V इंटू I means V is not the velocity, it is the voltage into current is equal to I square R or V square upon R. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय हे सर्वच गोष्टी लक्षात ठेवायच्यात का? तर नाही. कारण आपल्याला V पॉवर इज इक्वल टू V इंटू I जर माहित असेल आणि V इज इक्वल टू IR जर माहित असेल, तर यामधूनच आपण हे डिराईव्ह करू शकतो. यासाठी आपल्याला काही रट्टा मारायची गरज असणार नाही. हा सर्व ओहम्स लॉचा पार्ट असणार आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला हीट काढायची असेल तर पॉवर इंटू टाइम इज इक्वल टू हीट असतं. त्यामुळे VIT हीट असू शकतं किंवा I² RT हीट असू शकतो किंवा V² T/R हे हीट असू शकतं. असा देखील क्वेश्चन विचारलेला असू शकतो. इक्विव्हॅलंट जर सीरीज अँड पॅरलल हे तुम्हाला इझी पार्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. खूपच सोप्या पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले जातात यावरती. इक्विव्हॅलंट काय असणार आहे सीरीजमध्ये, तर याचं आपण डायरेक्ट समेशन करतो R1 प्लस R2, आणि जर पॅरलल असेल तर त्याचा आपण इनव्हर्स घेऊन 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस R2. जर पुढे असतील R3 R4 असं आपण कॅल्क्युलेट करत जातो. या ठिकाणी जे काही ब्रीफ दिलेलं आहे 2023च्या पेपरसाठी, हे देखील तुम्हाला एकदा बघायचं आहे. ही मी PDF टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. तर तुम्ही नक्की जरूर बघा. यानंतर मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल काय आहे, राईट हँड थंब रूल काय आहे, या गोष्टी तुम्हाला एकदा वाचायच्या आहेत. कारण यावरती न्यूमेरिकल नाही परंतु थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. यू मस्ट फिजिकली अप्लाय फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल to the 2D diagrams on the exam page to determine if the magnetic force is inwards or outwards. अशा प्रकारचं तुम्हाला एक्झाम मध्ये पेपरवरतीच करून बघायचं आहे. कारण जर तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला की रिअल लाईफ मध्ये, म्हणजे करंटची डायरेक्शन दिली असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिली असेल, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल फोर्स, तर या ठिकाणी तुम्हाला त्याच ठिकाणी पेपरवरती लावून बघायचं आहे. त्यानंतर जे काही ऑप्टिक्सचा पार्ट आहे हा ऑलरेडी तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डमध्ये कव्हर झालेलाच आहे. मेन म्हणजे काही आपले फॉर्म्युलाज असणार आहेत. पॉवर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला, जो जो काही हे मिरर फॉर्म्युला आहे 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, आणि जर लेन्स फॉर्म्युला असेल तर या ठिकाणी फक्त तुम्हाला साइन चेंज करायचा आहे, निगेटिव्ह येणार आहे. यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर साइन I अपॉन साइन R. या ठिकाणी I असणार आहे इन्सिडेंट अँगल अँड R असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह अँगल. यानंतर तुम्हाला बघायचं आहे की 80% ऑफ द स्टुडंट्स हिअर आर जस्ट मिसिंग मायनस साइन्स. म्हणजे तुम्हाला विचारलेला असणारा लेन्स फॉर्म्युला आणि तुम्ही वापरताय मिरर फॉर्म्युला, तर हा थोडासा तुम्हाला
कन्फ्युजिंग पार्टमध्ये टाकू शकतो किंवा आपल्या सिली मिस्टेक्समध्ये नेऊ शकतो. तर हे सर्व मित्रांनो असणार आहे एक एकंदरीत या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, की प्रोपोर्शनॅलिटी काय असणार आहे, तर फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. यानंतर ओहम्स लॉ दिलेला आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. व्होल्टेज वाढलं तर करंट देखील वाढतं. यानंतर हुक्स लॉ वगैरे आहे. बॉयल्स लॉ हा देखील खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर प्रेशर देखील वाढतं. ऑल्सो द फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. वेव्हलेंथ जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते आणि फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी असते. यानंतर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही². हे सर्व फॉर्म्युल्यामधून डिराईव्ह केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलंच की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 व्ही². तर दॅट्स वाय इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही². देन पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I². आत्ताच आपण पॉवरचा फॉर्म्युला डिस्कस केला. P इज इक्वल टू I²R. त्यामुळे पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I². या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा रिवाइज करायच्या आहेत मित्रांनो आणि यावरती ज्याप्रमाणे मी सांगितलंच की प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक टॉपिकवरचे तुम्हाला 2 ते 3 क्वेशन्स ईच सॉल्व्ह करायचे आहेत. आणि यानंतर मित्रांनो मी बघतोयच की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्वतःवरचं थोडंसं कॉन्फिडन्स कमी आहे. आत्ताच विद्यार्थी कट ऑफचं आणि किती सॉल्व्ह करायला पाहिजेत क्वेशन्स याचा विचार करतायत. तर मित्रांनो हे सर्व सिच्युएशनल असायला पाहिजे. किती क्वेशन आपण सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा जे काही कट ऑफचं माझं सिलेक्शन होईल की नाही, हे सर्व गोष्टी आपण पेपर नंतर डिस्कस किंवा विचार करायला हवा. आज आपल्या हातात जो काही वेळ आहे त्याचा चांगला सदुपयोग करायला हवा आपण. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच नाही. आता तुम्हाला थोडासा मोकळा वेळ असेल तर त्यामध्ये जे काही प्रोडक्टिव्ह गोष्टी तुम्हाला आपल्या स्किल्सवरती किंवा थोड्या हॉबीजवरती टाईम स्पेंड करायला टाईम आहे, तर त्या गोष्टी देखील तुम्ही करायला पाहिजे. आणि आज जे काही आपण फॉर्म्युले डिस्कस केले आहेत, तर ते परत एकदा मी सांगतो, की ते काही रट्टा मारायचे नाहीत, की आपण जसं पोएम पाठ केलेले आहेत लहानपणापासून तसं पाठ करायचं नाही. तर एक कॉन्सेप्ट एक डोक्यात घ्यायची आहे, की व्हेलॉसिटी म्हणजे काय? एक्सेलरेशन कधी वाढतं? किंवा पॉवर फॉर्म्युला जो काय आहे, तर अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट, मोमेंटम एखादी जर कार जोरात येत असेल आणि तिचा जर ॲक्सिडेंट होतो, तर त्यावेळेस आपण ऐकलेलं असतं, की खूप जोरात मोमेंटम लागलं तिथं. तर त्यावेळेस मोमेंटम म्हणजे काय? तर स्पीडमध्ये येते कार आणि तिचं मास पण हेवी आहे. तर त्यावेळेस जो काही तिच्या ॲक्सिडेंटमध्ये जो काही फाईट होते किंवा जो आघात होतो आपण म्हणतो, तर त्याला आपण मोमेंटम म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत रिलेट करून हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि याची इम्पोर्टंट जे काय आहे, तर ते तुम्हाला पेपरमध्ये समजणारच आहे या फॉर्म्युलाची इम्पोर्टन्स. परंतु परत एकदा मी सांगतो, जर तुम्ही हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवले आणि याचे क्वेशन सॉल्व्ह नाही केले, तर याचा काही उपयोग होणार नाही. तर त्यामुळे परत एकदा तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करत राहा यावरचे एन-सी-आर-टीमधून किंवा प्रिव्हियस इयर क्वेशन्समधून. तर मी या दोन्ही फाइल्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे. तर बघत राहा असंच